भैयाजी जोशींच्या समर्थनार्थ गुणरत्न सदावर्ते मैदानात उतरलेत। जोशींच्या विधानाचं समर्थन आणि स्वागत करतो असं सदावर्ते म्हणाले। भैयाजी जोशी हे ऋषितुल्य, त्यांचा दांडगा अभ्यास आहे असं सदावर्ते म्हणतात। तर त्यांच्या मोठ्या चिंतनातून त्यांनी विधान केलं असावं। भाषा अभिजात नसते, ती व्यक्त होण्याचं एक साधन आहे। जोशींच्या वक्तव्याची सदावर्तेंकडून पाठराखण करण्यात आली आहे। समर्थन करतो, त्यांच्या वक्तव्याचं स्वागत करतो आणि जे टीकाकार टीका करत आहेत त्यांनी दुसऱ्यांना म्हणजे भाषेचं ज्ञान पाजवायचा प्रयत्न करू नये। त्याच्यामुळे उत्तर भारतातला माझा भाऊ असेल, जर तो भोजपुरी बोलत असेल तर तू हे बोलू शकत नाहीस। मॉलमधला दुकानदार असेल, तू मराठीतच बोललं पाहिजेस, हे नाही चालत संविधानासमोर। त्याच्यामुळे हे सगळे राजकीय चुली सांभाळणारी माणसं आहेत आणि त्याच्यामुळे वैचारिक दिवाळखोरीतून हे सगळं असं राजकारण करत असतात। त्या गोष्टीला फार महत्त्व द्यावं असं मला वाटत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।